आणि मेन जे आहे सध्या राधिका जे आहे तपासासाठी गेलेले आतमध्ये. आता डॉक्टर काय सांगतात ते वाट पाहणं चालू आहे, कारण बरंच जे आहे थोडंसं याच्यानंतरचं जे आहे आतमध्ये सर्व ॲडमिट केल्यानंतर सलाईन वगैरे लावायचं सांगितलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा आज जे आहे इकडं काय चालू आहे, काय झालं बरं असं? ऐन फोन केला मला असं आहे का? तरी म्हटलं किंवा कसं आहे फोन वगैरे येत नाही ना, आज फोन केला ते कंटिन्यू चालू आहे किंवा घरी या लवकर म्हणूनच फोन केला ना. इकडे बघा काय झालं, तब्येत नाही बरोबर, सर्दी वांत्या म्हणून उलट्या पण होत आहे का? कसतरी पोटात पण कसतरी होतं. चल मग दाखवून देऊ आपण, कारण ट्रीटमेंट शेवटी कसं दाखवायचंच असते ना. नेहमी जे असतं दवा ते दाखवायच लागणं. एक जे असतं 15 दिवसाआड 1 महिना तपासणी राहतेच. चलायचं का? हो ना, मग तेच म्हणते मी. चल कर मग तयारी कर, पटकन जाऊ आपण. माझं जास्त झालं म्हणूनच फोन केला. तेच तर म्हटलं, नेहमी फोन नाही करत काही नाही, अशी आज कसं काय फोन केला? एवढा घाम येते. पॅक झालं का पुरं? घाम पण खूप येते. अच्छा, तेच तर म्हटलं नाक जे आहे पुरं पॅक झालं असं वाटतं नाही. तेच ना. आईल घ्यायचं का सोबत? असली तर मी तिला नेऊन सोड आणि मग मला आली आहे. तिला नेऊन सोड, दोघं बसतात ना गाडीवर. तर मी हे भांडे घासून घेतो. दवाखाना जवळच आहे ना. बरं चल थोडंसं. तर गाडीने जाणं आहे आता, काही असं 4 व्हीलर वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे 2 व्हीलर्स नाही, त्याच्यामुळे आईला काही नेता येत नाही सोबत. राधिकाला सोबत घेऊन जायचं आहे मित्रांनो. तर सध्या इकडे आलेलं आहे हॉस्पिटलमध्ये बघा. आणि मेन जे आहे सध्या राधिका जे आहे तपासासाठी गेलेले आतमध्ये. आता डॉक्टर काय सांगतात ते वाट पाहणं चालू आहे, कारण बरंच जे आहे थोडंसं त्रास वगैरे होत होता राधिकाला, त्याच्यामुळेच इकडे हॉस्पिटलमध्ये आणलं. ॲक्च्युली व्हिडिओ वगैरे जे आहे घ्यायचा नव्हता, पण ठीक आहे म्हटलं सहज इकडं एक शूट होऊन जाते. आणखी आता काय म्हणतात काही नाही ते पाहणं चालू आहे, कारण तिचं वजन जे आहे थोडंसं पहिल्यापेक्षा वाढलेलं आहे. पहिले खूप कमी होतं आणि एकदम जे आहे थोडंसं जास्त वाटलेलं पण झालं. तब्येत वगैरे जसं की नॉर्मल चेकअप असते वेगळी, पण याबाबतची तपासणी करताना थोडंसं जास्त वाटलं होतं. त्यामुळे म्हटलं की बघा इकडे काय होतं राधिकाचं. आणि मॅडमनं तपासणी वगैरे केली, तर तेव्हा अचानक जे आहे ते सांगितलं थोडंसं जे आहे राधिकाला ॲडमिट वगैरे करावं लागणार. गोष्टी जे आहे तब्येत वगैरे वाढलेली आहे. आणि आणखी काय म्हणतो ते वजन किती भरलं आणखी, जसं की रक्त वगैरे व्यवस्थित आहे म्हणजे तर बाकीचं काही त्रास नाही म्हणे, पण जे आहे थोडंसं तब्येत वाढल्यामुळं मला ॲडमिट करायचं आहे. आणखी काय म्हणत. आणि कसं आहे सध्या जर आहे तर 8 महिना वगैरे चालू आहे. पण जण कमेंट पण केली होती आणि 8 महिन्यात ॲडमिट करणं किंवा मग थांबा म्हटलं तर एक आईला पण दूर यायचं आहे. आता सध्या काय कराय ते पण समजत नाही आहे. ॲक्च्युली म्हणणं काय होतं किंवा आपण नुसतं तपासासाठी आलो होतं, पण त्यातनीच अचानक ॲडमिट वगैरे करायला सांगितलं आहे. आणि झालंच तर जे आहे तारीख पण जवळ आली असं त्याचं म्हणणं आहे ना. नेमकं काय म्हणणं. हां तर तसं ना एवढं काही नाही आहे सिरियस, पण जसं की काम तर एक नाही थोडंसं जे आहे आणि डिलिव्हरी पण थोडंसं लवकर होऊ शकते असं त्याचं म्हणणं आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ॲडमिट होऊन जा म्हणे, तेच चालू आहे. आता ॲडमिट व्हायचं का नाही ते चालू आहे, कारण लगेच ॲडमिट वगैरे व्हायचं आहे. चला असं तर तुम्ही पाहिलं असाल आत्ताच सांगितलं होतं मॅडमने ॲडमिट वगैरे करायचं, त्यासाठीच इकडं ॲडमिटसाठी इकडं आलेलं आहे. म्हणजे थोडंसं जे BP वगैरे कमी सांगितलेले आहे ते पण चेक करायचं आहे. आणि कसं इकडं थोडंसं जास्त व्हिडिओ वगैरे घेता नाही येत आहे आतमध्ये वगैरे, तरी थोडंसं बाहेरचं शूट घेतलेलं आहे. आणि याच्यानंतरचं जे आहे आतमध्ये ॲडमिट केल्यानंतर सलाईन वगैरे लावायचं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळेच आता राधिकाला ॲडमिट करायचं आहे आणि मला घरी पण जायचं आहे.
आईला ॲक्च्युली माहीत नव्हतं किंवा आपण सहज चेकअपसाठी आलो होतो, त्याच्यामुळेच असं. नमस्कार मित्रांनो. तर बघा आता घरी आलेलं इकडं आणि वेळेवर तिथं मोबाईल वगैरे स्विच ऑफ पडला होता, त्याच्यामुळे तिथला शूट वगैरे घेता नाही आला आणि आतमधला पण शूट वगैरे चालत नव्हता. त्याच्यामुळे म्हटलं की बा इकडं मोबाईल वगैरे चार्जिंग पण होईल आपलं आणि जे आहे टिफिन पण होईल. आणि जसं पाहिलं की तुम्ही पाहिलं असाल तिकडं जे आहे राधिकाला ॲडमिट केलं होतं आणि मग म्हटलं तेच इकडं आईला पण घेऊन जायचं होतं सोबत, कारण आई जी आहे आलेली नव्हती आणि आईला माहिती पण नव्हतं इकडं हॉस्पिटल वगैरे. हो काय म्हणून आता काय समजत नाही आपल्याला नेमकं काय आहे काय नाही. तर डॉक्टर लोक सांगत नाहीत बरोबर, ते त्याच्या सल्ल्यानेच घ्यावं लागते. डॉक्टर लोकांच्या सल्ल्याने घ्यावं लागते ना. हो ते म्हणतील तसंच करावं लागतं. तर आपल्याला थोडी माहिती आहे काय आहे काय नाही. तर ठेवतील ना. हो 2 दिवस सलाईन लावलं का. हो सलाईन वगैरे चल मग बेसन कर पोळ्या. काय असते काय नाही आठवणी ठेवतात का पण नाही, कमी जास्त असले ठेवतात ना. तेच तर म्हणून मनीषाच्या लेकरांनी पाठ फिरवली होती, तिथून एका महिन्यात डिलिव्हरी झाली होती. ते दवाखान्यात नेलं तर एका महिन्यानंतर मग नेलं तर मनीषाला नेलं होतं दवाखान्यात 8व्या महिने. 8व्या महिन्याची गोष्ट आहे. आणि इकडे पण आता 8व्या महिन्याच्या संपत आलेलं आहे. म्हणजे आता जवळपास काय म्हणतात ते 8 महिने म्हणजे 9 महिन्यात लागायचे आणखी लागते 2 दिवस. एकदम वेळ आहे तरी आणखी 9 महिने लागायला. आता कन्फर्म कसं आहे की बा कधी ठेवतात कधी नाही ठेवत. आज अचानकच काय आलं का डॉक्टर आपण नॉर्मल तपासासाठी गेलो होतो पण राधिकाने मी सर्दी गिर्दी आहे ताप आहे आपल्याला असं वाटलंच नाही ना किंवा डॉक्टर ऍडमिट वगैरे करतील. ते तापीमुळे ठेवलं असेल ना. ताप आहे ना. हो का दुसरं काही आणखी असं 8 महिने डिलिव्हरी होऊ शकते. नाही होत ना, म्हणजे 9व्या महिन्या लागत आलं तर होते ना. पुरी दिवस झाले तिच्या. तेच म्हटलं किंवा लेकरू पाठ फिरवत असते 8व्या महिने. अच्छा तेच आहे. माहिती आहे का काय करा काही समजत नव्हतं तिथं पण म्हटलं की आई आली तर व्यवस्थित होते तिथं जे सपोर्ट पण भेटते आणि काही जे आहे आणता येते किंवा मग बोला चालायला सोबत राहते पाहिजे. बाई संग बाई सोबते. इकडे पोळ्या वगैरे केलेले आहे तिथे जेवण कर. हो जेवण तिथंच करू सोबत. मला एकादश आहे. हो एकादश आज काय एकादश आहे आज. एकादश आहे का, त्यामुळे एकादश असते आईला इकडं. कारण खूप दिवस झाले तिकडं मंदिर पण बांधलेलं आहे विठ्ठल रुक्माईचं. आणि मेन म्हणतो आता विठ्ठल रुक्माईला पण म्हणतो किंवा नेमके जे आहे ते सर्व व्यवस्थित होते. कारण खूप घाई असते ना. आता एका दिवाळीचं सर्व सीझन चालू झालेलं आहे आणि इकडं राधिकाला पण आज ॲडमिट वगैरे केलेलं आहे. हो ना. बांध फक्त आणि पाणी पण घे सोबत वगैरे. चला मित्रांनो. आणि मेन काय तिथं वगैरे शूट वगैरे घेतं नाही त्याच्यामुळे तिथला शूट वगैरे दिसणार नाही, पण तुम्हाला नेमके पुढच्या व्हिडिओने समजणार काय झालं काय नाही आमच्यासोबत. तर कारण वेळेचे हिशोबाने घ्यावं लागते. कारण तो पाहिला सकाळीच जे आहे फोन वगैरे आला होता, मला वाटलं नाही किंवा एवढं सिरियस असेल. तपासणीसाठी नॉर्मल गेलो आपण पण नाही. मग ते बरोबर करते ते औषध गोळ्या सलाईन लावते सुट्टी देते 2 दिवसात. पाठ फिरवते. हो तसं काय येऊ शकतं ना. फोन लावायचं तिकडे काही नाही रे फोन काय लावते नाही तर फोन घेऊन लावला असतं ते पण. फोन नको लाव. वेगळंच वाटते पण असं अचानक किंवा नॉर्मलमध्ये गेलो आपण तपासासाठी आणि डॉक्टरना ठेवत असते. नॉर्मल सलाईन पण लावतात बरं. सलाईन लावते तर तिला ताप आहे ना. तापीच्यानं ठेवलं असं पाठी फिरवते लेकरू. आणि कसं आहे ते ताप चालत नाही ना नाही त्याच्यामुळेच. आता दिवाळी आली. दिवाळी काय आपलं काय दिवाळीच यंदा काहीच नाही तसंच आहे. हो आता उद्या काय सांगतात काय नाही डॉक्टर. चला तुम्हाला समजणार आहे तोपर्यंत आपला व्हिडिओ आहे कंटिन्यू बघा. चला ओके बाय.